दाखव दाखव. बापरे, काय झालं रे दादाला? काय झालं? दाखव त्याचा भाऊ कुठे? भाऊ कुठे? भाऊ दाखव. भाऊ भाऊ दाखव आधी. भाऊ ओ मा. हॅलो. तर तुम्हाला टायटल वरनं कळलंच असेल की आज काय झालं. पाडलंस तू? आता व्हिडिओला जस्ट मी सुरुवातच केली होती. घे खेळ. आज तुम्हाला टायटल वरून कळलंच असेल की आज काय झालंय. कृतिकला जरा जास्त चटका लागला. माझ्या हलगर्जीपणामुळे म्हणा की किंवा काय मला नाही माहिती, कारण की मला ना अजूनही मनातून इतकं दुखतंय मला की काय होतंय. म्हणजे तेव्हा तर अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी येत होतं की मी म्हटलं इतकं आपण लक्ष देतोय त्याच्यावरती, तरी पण असं झालं. जर मी तिथेच होती, मी तिथे होती आणि मी असताना त्याला चटका लागला. जर का मी नसते तर काय झालं असतं, कारण की अक्षरशः त्यांनी कढई जी आहे ना ती अशी ओढली होती समोर. जर का मी तिथे नसते तर काय झालं असतं, कढई त्याच्या म्हणजे काही सांगता नाही येत. अंगावरती पण येऊन पडले असते कदाचित. पण मी तिथे असतानाही असं कसं काय झालं, असं मला वाटलं आज. कितीही लक्ष द्या मुलांवर, कितीही काही करा, पण मुलांना शेवटी जे करायचं असते ते करतातच. आपण लक्ष देतो त्यामुळे ही अशा गोष्टी काही घडतात. जर का लक्ष नाही दिलं तर काय काय घडेल काही अंदाजच नाही. तर आज झालं असं की ना गार्गी स्कूलला गेली, तिचे पप्पा पण ऑफिसला गेले आणि मग त्यानंतर मी कृतिकला दूध दिलं. दूध दिल्यानंतर मी थोड्या वेळात अर्ध्या एक तासात त्याला नाश्त्याला देते. तर मग मी ना उपमा बनवायला लागले. तर उपमा जशी बनवायला लागले तसं कृतिकचं लक्ष होतं की मी गॅसजवळ गेले. मी कढई ठेवली गॅसवरती आणि तेल कांदा त्याच्यामध्ये टाकला. तर काय बेटा, तर तेल कांदा मी त्याच्यामध्ये टाकलाच होता. तर हा ना खुर्ची घेऊन माझ्याजवळ आला. तर मग हा प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर हा माझ्या जवळच असतो. हे घे हे घे हे घे धर. तर तो ना माझ्या जवळच असतो. खुर्ची घेऊन येतो. मी पूजा करत असेल तर खुर्चीवर उभा राहतो. त्याची फीडिंग चेअर आहे, ती फीडिंग चेअर कमी आणि त्याची उभी राहायसाठीच खुर्ची जास्त आहे. काय पाहिजे तुला? हे तू हे घे कागद हे घे. तर तो ना जेवण फीडिंग चेअरवर नाही करत, खाली बसूनच जास्त जेवण करतो. खाली बसून किंवा सोफ्यावर बसून असं तो जेवण करतो. तर त्याने जशी चेअर आणली तसं मला कळलं. मी त्याला म्हटलंय की इथे हाय, मी सांगते असं चटका लागेल, हा हात नाही लावू. पण तो जेव्हा मी स्वयंपाक करते ना, काय पाहिजे तुला? येतं बसतो का? बस हे पण लिहिले जाते नाही बघा. लिहितो हा घे. हे कोणतं पाहिजे? हे देऊ. हे काय पाहिजे? काय पाहिजे? इथं बसायचं ना. तर जेव्हा मी स्वयंपाक करते तो माझ्या जवळच असतो. खुर्ची आणतो, खुर्ची घेऊन उभा राहतो. जेव्हा मी पूजा करते तेव्हा तो माझ्या जवळ असतो, खुर्चीवर उभा राहतो. तर आज पण तसंच. इथं बस. तर आज पण ना त्यांनी खुर्ची आणली. तर मला वाटलंच हा माझ्याजवळ येत आहे. मग मी जसं रवा टाकला ना त्याच्यामध्ये मी पटायला लागली. तर हा पण आला माझ्याजवळ आणि खुर्ची घेऊन उभा राहिला. तरी मी त्याला म्हटलं की हा चटका, असं म्हटलं की तो हात नाही लावत, तो फक्त उभा राहतो. आणि आज काय माहिती कसं काय, मी कसं टोमॅटो घ्यायला गेली फ्रीजमध्ये तर मला एकदम रडायचा आवाज आला. थांब ना बेटा थोडासा. असं मग किती येत आहे दिवसभर, तर किती रडला. कुठे तुझा भाऊ? दाखव भाऊ. भाऊ कुठे? भाऊ दाखव. भाऊ दाखव. हे बघ दाखव. भाऊ दाखव. दाखव ना भाऊ. मला वाटतं हा बोलूच देणार नाही आज मला. बोलू नाही देणार तो. बोलू नाही देणार. भाऊ दाखव तुझ्या. भाऊ दाखव. भाऊ दाखव. अशा kan हात, अशा kan हात. नाही 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 दाखवायचं. नाही बाळाला नाही दाखवायचं. तर ना तो नाही बोलू देत आहे. त्या स्टँडला लावून मी हातात घेऊनच, मोबाईल हातात घेऊनच बोलते. स्टँड सोबत तो खेळतोय. तर काय झालं ना की तो आला खुर्ची घेऊन माझ्याजवळ आणि मग मला असं वाटलं तो उभा आहे. जशी मी फ्रीज कडे वळली ना टोमॅटो घ्यायला, तर एकदम मला रडायचा आवाज आला. मी म्हटलं याला काय लागला असेल थोडाफार नाही का चटका. तर मी बघितलं ना तो त्या कढईतला रवा जो आहे खाली सांडला होता आणि कढईमध्ये जो चमचा होता तोही खाली पडला होता. मग मला असं वाटलं चमच्याचा वगैरे त्याला चटका लागला असेल असं मला वाटलं. तर तो रडत होता. मग मी त्याला रागवलं. मी त्याला सोफ्यावर आणून ठेवलं की इथे बस, तुला म्हटलं ना मी चटका लागेल वगैरे असं. तर
असं मलाही माहिती नव्हतं की त्याला इतक्या जोरात चटका लागलाय. आणि तो इतका इतका रडत होता ना की हात पण बघू देत नव्हता आणि काही समजतच नव्हतं की कुठं चटका लागला. मग मी कसं तरी रवा भाजला आणि गॅस बंद करून ठेवला. तो रवा अजूनही पडलेला आहे, तसंच रव्याचा उपमा झालेलाच नाहीये. आणि मग मी त्याला घेतलं, त्याचा हात बघत होते, तो बघूच देत नव्हता. इतका इतका रडत होता ना, मग मी घरी जे आपली साधे क्रीम असते थंड लागेल म्हणून मग मी त्याला लावलं. पण तो नाही, रडतच रडत होता. फक्त घेऊन जा म्हणे. 1 तास गेला तिथून. तो रडता 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 1 तास गेला. काय पाहिजे काढून देऊ? हा. तो रडता 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 1 तास गेला, पण त्याचं रडणं काही थांबतच नव्हतं. मग मी दादू तू ना फक्त पाळपूळ करतो दादा. मग मी काय केलं, माझ्या 1-2 मैत्रिणी आहेत त्यांना फोन केला, पण त्यांच्याकडे पण नव्हतं. मग मी अजून ट्राय केला मैत्रिणींकडे. तर मी त्यांना एक असं क्रीम मागितलं जे की मोठ्यांना चालत असेल, लहानांना चालत असेल. म्हटलं कोणतीही क्रीम असेल तर द्या, म्हणजे बर्निंग क्रीम जे की जळल्यावर आपण लावतो. कारण की मला एवढं माहिती आहे, मलाही जेव्हा दादा पण फुटून जाईल ते, ऐकतच नाही बाबा तू थोडंसं पण. मस्ती करतो इतकं आहे ना, जराही ऐकत नाही. करू नको म्हटलं की आधी करायचं असते. आणि मग नाही उघडत नाही ते. माझ्या मैत्रिणीला म्हटलं मी की ती म्हणे मोठ्या माणसांचं आहे लावायचं, ते लहानांना लावतात की नाही लावत माहित नाही. म्हटलं असू देत, जाऊ देत, कारण की बर्निंग क्रीमनी जेवढं रिलीफ मिळतं तेवढं रिलीफ अजून कोणत्याच याने मिळत नाही. मला हे माहिती होतं, कारण की मला जेव्हा चटका लागला होता मी घरचं चंदन लावते, हे लावते, ते लावते, खूप केलं होतं. पण काही आराम काही मिळत नव्हता. म्हणून मग मी तिला म्हटलं ठीक आहे देऊन दे. मग मी त्याला क्रीम लावलं चांगलं, बऱ्याच 2-3 वेळा क्रीम लावलं मी त्याला. तर तेव्हा कुठे त्याला रिलीफ मिळालं, तेव्हा तो थोडासा हसायला वगैरे लागला. आणि मग म्हणे की बाहेर चल, म्हणून मी त्याला गार्डन मध्ये घेऊन गेली मन डायव्हर्ट करायला. तर गार्डन मध्ये छान खेळला. काय बेटा काय येतं बघ ना, गार्डन मध्ये गेल्यावर तो घरी यायलाच तयार नाही, नाहीच म्हणत होता घरी यायला. मग मी कसं तरी त्याला घरी आणलं. घरी आणल्यानंतर काय झालं की त्यांनी केली सू केल्याच्या काय झालं, तर त्याचा पाय सूवर पडला, तर तो थोडासा स्लिप झाला, म्हणजे बॅलन्स त्याचं हे झालं. तर मग त्यांनी दोन्ही हात टेकवले. अरे देवा, मग तर अजून विचारू नका. जसं त्यांनी हात टेकवला ना तसा तो लागला रडायला. मग तर इतका रडला, कारण की त्याचा कसं तो एकदम त्यांनी हात टेकवला आणि त्याचा हातावर प्रेशर आलं आणि तिथेच त्याला चटका लागला होता. मग काय विचारूच नका. मग इतका इतका रडत होता, अरे देवा देवा देवा. आणि मग मी त्याला कसं तरी शांत केलं. थोडंसं खाऊ घातलं. त्यांनी आज काही खाल्लं पण नाही, थोडंफारच सकाळी खाल्लं होतं. म्हणजे सकाळमध्ये तर तेव्हा 1 वाजला होता. त्या लागला बहुतेक 9:30 पावणे 10च्या दरम्यान, आणि तो झोपला 1 वाजता. तोपर्यंत सतत मी त्याला घेऊनच होते. गार्डनमध्ये तेवढा पुरतं खेळला, पण घरी आल्यानंतरही घेऊनच होते. आणि 1 वाजता त्याने थोडंसं खाल्लं, वरणपोळी खाल्ला आणि तो झोपून गेला. तर झोपला ना तो, तर तेव्हा त्याला त्याच्या हाताला काहीच नव्हतं. म्हणजे असं वाटतही नव्हतं की चटका लागला की काय म्हणून. हात असं म्हणजे फक्त थोडंसं पांढरं होतं इथे, पांढरं लाल असं काहीतरी वेगळं झालं होतं. म्हणजे मी त्याला क्रीम वगैरे लावून दिलं परत झोपताना. पण जसा तो झोपेतून उठला तर त्याचा हात जो आहे ना, असं म्हणजे तिथे जिथे चटका लागला असेल ना, तो बघा तिथं आगाऊ कामं करणं चालूच आहे त्याच्या ना, म्हणून मला भीती वाटते त्याची. थांब आले. तर तो जसं झोपेतून उठला ना तसं त्याचा हात म्हणजे असं काय म्हणतात ना आपण त्याला, ते फफुल्ला म्हणतो ना, आमच्याकडे फफुल्ला म्हणतात, फोड येतो वर, तसं त्याचा फोड आलेला वर. काय झालं ये त्याच्यावर. म्हणून मी ना घाबरले, म्हणलं बापरे हे तर काय झालं, झोपेतून उठल्यानंतर खूपच त्याला असं मोठं फोड आलाय तिथे वरती. आणि मी म्हटलंय तर काही वेगळं झालंय, म्हणजे इतका चटका. तुम्ही विचार करा, जर का मी तिथे असून त्याला इतका जोरात चटका लागला, इतका जोरात त्याला फोड आला तिथे, जर का मी नसते तिथे तर काय झालं असतं. म्हणजे मी जर का इकडे आले असते किंवा काय झालं असेल, काय झालं असतं काही सांगताच येत नाही. ती कढई येऊन पडली असती. काय हे देऊ? हा थांब ना. तर आज दिवसभरापासून असंच आहे याचं. ते आता तिथे त्रासही होत नसेल, दुखतही नसेल, तरी पण ना तो असा चिपकूनच आहे. फक्त जेवढा वेळ झोपला ना तो, तेवढाच वेळ हे घेतात. काय रे, तेवढाच वेळ तो माझ्या अंगाच्या दूर होता. तर तो जेव्हा झोपला तेव्हा मी पण झोपून गेली, कारण की सगळं सतत घेऊन माझे पण हात दुखून आले होते. म्हटलं कामं वगैरे होतील नंतर. मी झोपून घेतले आधी थोडा वेळ, म्हणून मी अर्धा पाऊण तास झोपली आणि मग नंतर उठल्यानंतर कामं केले. आणि आता हा पण उठला. वाजले आहेत 4. पण तरी आमची किरकिर संपली नाही. आज बघा माझं बाळ कसं चिमलाय बिचारा. ये आई कसं ये आई म्हणतो. हा, ये आईवरच तिथंच अडकलेला आहे. बाबा म्हणतो, कधीतरी बाबा म्हणतो, पण ए आई कुणालाही काही काम असलं की ए आई, हो ना.
ये आई म्हणून आवाज द्यायचा आणि झालं. गाडगेला मात्र गा म्हणतो गा. काय काय पुढे चालायचं, हे देऊ हे देऊ. हा, हे घे. गाडगेला तो गा म्हणतो, गा करून आवाज देतो आणि याचे 3-4 शब्द बोलायला लागलाय. मम्मम तर म्हणतच होता. ए आई हा जेव्हा म्हणायला लागला पहिला शब्द त्याचा, मी त्याचा व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे, तुम्ही तो बघू शकता. आणि आता बाबा म्हणायला लागलाय, बाबा म्हणतो, गार्गीला गा म्हणतो, काका म्हणतो, का का असं म्हणतो. आणि बाहेर जायचं तर बा भा असं म्हणतो. तर असे हा शब्द बोलायला लागला आहे. तर असं होतं माझा हा व्हिडिओ आजचा याचबद्दल होता की आपण कितीही लक्ष द्या मुलांकडे तरी जे व्हायचं ते होतच. पण असं याचा अर्थ असं नाही की आपण लक्ष देणं सोडून देतो, अजून जास्त त्यांची केअर करतो, अजून जास्त त्यांचं लक्ष देतो. अरे हे बघ भो, काय रे भो, दोघे आहे का दोघे भो भो. आज मी हे पहिल्यांदा काढलं. याला ना गिफ्ट मिळालेलं आहे, याचं बारसं होतं, वाढदिवस झाला पण बारशातलं हे गिफ्ट आहे, अजूनही काढलं नव्हतं, आज मी काढलं हे वर. म्हटलं हा खेळ आहे. हो दाखव. बापले, काय झालं रे दादाला, काय झालं मग? हा ना सकाळपासून असाच हात ठेवतोय. भाऊ भाऊ झाला, किती चिमलंय माझं बाळा, आज पूर्ण चिमूनच गेलं बिचारा. काय झालं मा? तर बस हेच तुम्हाला मला दाखवायचं होतं. ग्रितिकचे कारनामे जेवढा तो चांगला आहे तेवढेच वेगळे काही तरी करून ठेवतो. काय झालं बेटा इथे? हो मा, हो बेटा. चला तर मग भेटेल नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. ग्रितिकवर तुमचं प्रेम असंच राहू द्या. चॅनलला सबस्क्राईब करा. बाय म्हणजे बाय बाय करा. बाय बाय नाही करत, रडू येते. बरं बरं ठीक आहे, चला बाय 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 बाय.